नमस्कार, नळसखी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक महत्त्वाची सरकारी भरती. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स आणि MPW पदाची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदाची संख्या, पात्रता, मानधन आणि अर्ज प्रक्रिया सविस्तर जाणून घेण्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नळसखी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि HBT म्हणजेच आपला दवाखाना अशा दोन पद्धतीने ही पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये सुरुवातीचं पद असणार आहे बघा, MBBS या वर्गासाठी 2 पदे भरली जाणार आहेत. ती 2 पदे ही HBT साठी भरली जाणार आहेत. धुळे अर्बन मार्फत ही पदे असणार आहेत. त्यासाठी तुम्हाला दरमहा 60,000 रुपये एवढं वेतन देण्यात येणार आहे. त्यानंतर स्टाफ नर्स या वर्गासाठी एकूण 2 पदे असणार आहेत. ही 2 पदे NTD साठी 1 आणि SCBC साठी 1 ही पदे असणार आहेत HBT साठी. त्यानंतर यासाठी तुम्हाला एज्युकेशन असणार आहे. JNM किंवा BSc नर्सिंग तुमचं झालेलं असावं. तसेच तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर निवड प्रक्रियेनंतर तुमची निवड झाल्यानंतर दरमहा तुम्हाला 20,000 रुपये एवढं वेतन देण्यात येणार आहे. त्यानंतरचं पद असणार आहे बघा MPW या वर्गासाठी एकच जागा आहे. NTB साठी ही जागा असणार आहे, HBT मार्फत भरली जाणार आहे. यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन असणार आहे 12वी पास असणे तुम्ही गरजेचं आहे. म्हणजे सायन्स मधून असणे गरजेचं आहे. आर्ट मधून असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. तसेच तुमचा पॅरामेडिकलचा बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला असावा किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स पूर्ण केलेला असावा आणि तुमच्याकडे गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट हे असणं महत्वाचं आहे. निवड झाल्यानंतर दरमहा तुम्हाला 18,000 रुपये एवढं वेतन देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही होती HBT मार्फत म्हणजेच आपला दवाखाना मार्फत भरली जाणारी पदे. आणि NUHM अंतर्गत भरली जाणारी पदे असणार आहे तर ती MBBS साठी असणार आहे तर 2 पदे ही SC कॅटेगरी साठी असणार आहेत. त्यानंतर स्टाफ नर्स साठी ही फिमेल साठी पदे असणार आहेत. ही सुद्धा 2 पदे असणार आहेत. NTD साठी 1 आणि SCBC साठी 1 अशी 2 पदे भरली जाणार आहेत JNM या पदासाठी. त्यानंतर MPW या वर्गासाठी 1 पद भरलं जाणार आहे NTB साठीचं. एक लक्षात घ्या, ही पदे कंत्राटी स्वरूपाची असून 11 महिने 29 दिवसाचा करार या ठिकाणी करून घेतला जाणार आहे तुम्हाला आणि त्यानंतरच तुमची नियुक्ती होणार आहे. 11 महिने 29 दिवसाचा करार हा तेव्हा संपणार नाही, पुढे चालू राहणार आहे. त्यानंतर सेवेची 10 वर्ष तुम्ही पूर्ण केली असेल तर तुम्हाला शासन निर्णयानुसार पुढे परमनंट सुद्धा केलं जाऊ शकते. आता एक लक्षात घ्या, हे फॉर्म भरायचे आहेत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. म्हणजेच तुम्हाला DD फाडणे महत्वाचं आहे. DD साठी तुम्हाला पत्ता दिलेला आहे बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवर साक्री रोड धुळे या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट करायसाठी तारीख असणार आहे, महत्वाची तारीख असणार आहे बघा, 8/1/2026 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे ते 21/1/2026 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आपल्याकडे वेळ भरपूर आहे त्यामुळे तुम्ही ही संधी सोडू नका. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. शासकीय सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे हे लक्षात घ्या. तुम्ही टपालाद्वारे सुद्धा तुम्ही फॉर्म पाठवू शकता. फक्त DD सोबत असणे महत्वाचं आहे. आता कोणत्या कॅटेगरीसाठी किती रुपयाचा DD फाडायचा हे लक्षात घ्या. खुल्या प्रवर्गासाठी म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी 150 रुपयाचा DD फाडायचा आहे आणि SC ST कॅटेगरीसाठी 100 रुपयाचा तुम्हाला DD फाडायचा आहे. DD डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे या नावाने फाडायचा आहे. DDच्या पाठीमागे तुम्हाला स्वतःचं नाव आणि कोणत्या पदासाठी ऍप्लिकेशन करणार आहात त्या पदाचा स्पष्ट उल्लेख करायचा आहे. फॉर्मला तो DD सबमिट करून त्यानंतरच तुम्ही फॉर्म सबमिट करायचा आहे. आता एक लक्षात घ्या बघा, तुमची या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे. गुणांकन पद्धतीने तुमची निवड प्रक्रिया होणार आहे. निवड प्रक्रिया झाल्यानंतर तुमची निवड केली जाईल आणि मुलाखतीसाठी तुम्हाला बोलवलं जाणार आहे. मुलाखतीसाठी जात असताना तुम्ही या ठिकाणी एक कोरा लिफाफा आणि त्यावर 5 रुपयाचं टपाल तिकीट लावून अर्जासोबत अगोदरच पाठवून द्यायचं आहे. म्हणजेच तुम्ही मुलाखतीला जाल तेव्हा कोणतीही परेशानी तुमच्या हातून होणार नाहीये. आता एक लक्षात घ्या, निवड प्रक्रिया झाली, पात्र अपात्र अशी लिस्ट या ठिकाणी तुम्हाला एक साईट दिलेली आहे nhmmaharaashtra.gov.in या संकेतस्थळावर ह्या सगळ्या याद्या प्रसिद्ध होणार आहेत. तसेच ही ऍड सुद्धा या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या आणि त्या ठिकाणाहून तुम्ही पीडीएफ उचलू शकता. फॉर्म सोबत शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि पोलीस कार्यालय चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच तुमच्याकडे कॅरेक्टर सर्टिफिकेट अशी सगळी कागदपत्रे तुम्हाला व्यवस्थितरित्या फॉर्मला जोडायची आहे. नंतरच तुम्ही फॉर्म सबमिट करायचा आहे. कोणतेही कागद तुमचे राहता कामा नये, त्यापूर्वी तुम्ही अगोदरच दक्षता घ्या. सुरुवातीची पात्र अपात्र यादी कशी लागणार आहे, त्यासाठी तुमची निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे हे लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशनचे 50 मार्क मिळणार आहेत. त्यानंतर तुमच्याकडे तुम्ही ज्या पदासाठी ऍप्लिकेशन करणार आहात त्या पदापेक्षा जास्त शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल त्यासाठी 20 गुण दिल्या जातील. त्यानंतर तुमच्याकडे अनुभव असेल म्हणजे तो गव्हर्नमेंटचा असो किंवा प्रायव्हेटचा, पर इयर साठी 6 मार्क असे तुम्हाला जास्तीत जास्त 30 मार्क देणार जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला 100 गुणापैकी जेवढे गुण प्राप्त होतील त्यानुसार तुमची निवड यादी लागणार आहे. म्हणजे पात्र अपात्र यादी अशी लागणार आहे. त्या पात्र यादीमधून तुमची मुलाखतीसाठी निवड केल्या जाणार आहे. नंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवल्या जाणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशा सरकारी भरती अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तोपर्यंत तयारी करत राहा, सकारात्मक राहा. तुमचं सरकारी नोकरीचं स्वप्न लवकरच पूर्ण हो मित्रांनो. बेस्ट ऑफ लक. जय हिंद, जय महाराष्ट्र.